मुलांना श्लोक का शिकवायचे याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. मुलांना श्लोक म्हणायला सांगण्यात फक्त स्पिरिच्युअलिटी नव्हे तर सायन्स सुद्धा असतं हेच आपण आज बघ. काही स्टडीजमध्ये असं दिसून आलं आहे की चॅन्टिंग, मेडिटेशन हे सगळं केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, मेमरी आणि इमोशनल स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. जेव्हा मुलं श्लोक रिदम आणि प्रॉपर प्रोनाऊन्सिएशनने म्हणतात तेव्हा त्यांच्या ब्रेनचे वेगवेगळे पार्ट्स ॲक्टिव्हेट होतात आणि म्हणूनच श्लोक म्हणण्यामुळे मुलांची फोकस, मेमरी आणि कामनेस सुधारायला मदत होते. आणि तसंच श्लोक किंवा स्तोत्र म्हटल्यामुळे आपल्या कल्चरची, चांगल्या गुड व्हॅल्यूजची सुद्धा ओळख होते. आणि म्हणूनच आपल्या सरस्वती बालसंस्कारमध्ये श्लोक, मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि व्हॅल्यू बेस्ड ॲक्टिव्हिटीजवर विशेष भर दिला जातो. असं आहे ना, आजची मुलं टेक्नॉलॉजीशी आणि बाहेरच्या जगाशी खूप फास्ट पेसने कनेक्ट होत आहेत. हे चांगलंही आहे, पण काही वेळेला हे हार्मफुल सुद्धा ठरू शकतं. मला असं वाटतं, जेव्हा माणसामध्ये इनर डिसिप्लिन नसतो ना, तेव्हा तो चुकीच्या गोष्टी करायला धसतो. म्हणजेच कोणाचा धाक नसतो त्यावेळेला. आणि धाक असणं म्हणजे आपल्यामागे कोणीतरी उभं राहणं असं नाही. कधी-कधी आपल्याला मनातून आतूनच कळायला हवं, की ही गोष्ट योग्य नाही आणि ती मी नाही करायला पाहिजे. आणि म्हणूनच मुलांना लहानपणापासून प्रार्थना, श्लोक, मेडिटेशन हे शिकवणं महत्त्वाचं आहे. देव, एखादा गुरु किंवा युनिव्हर्सल पॉवर या संकल्पनेची जेव्हा मुलं जोडली जातात ना, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार होते, की मी जे काही करत आहे त्यासाठी मी कुणाला तरी आन्सरेबल आहे आणि ती भावना त्यांना चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवायला मदत करते. आजकाल दोन्ही पॅरेंट्स वर्किंग असतात आणि त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला किंवा त्यांच्या फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी घरात कोणीच अवेलेबल नसतं. अशा वेळी बालसंस्कार क्लास मुलांसाठी एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट देऊ शकतो. आणि खरं सांगायचं तर आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये मुलांना जेवढं नॉलेज इम्पॉर्टंट आहे तेवढंच इनर स्टॅबिलिटी सुद्धा खूप गरजेचं. आणि म्हणूनच मला वाटतं मुलांना लहानपणापासूनच संस्कार देणं हे खूप महत्त्वाचं. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा. थँक्यू सो मच.